नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SSC बोर्डचं इयत्ता 5वी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 14वा हा बघणार आहोत. पाठाचं नाव आहे चित्रसंदेश. तर या पाठामध्ये दिलेल्यानुसार तुम्ही बघू शकता की पहिल्या चित्रामध्ये आपण दिलेलं आहे की बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये. बरोबर आहे. बस ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, म्हणजेच ही लोकांकरिता गव्हर्मेंटकडून म्हणजे सरकारकडून राबवण्यात येणारी एक सुविधा आहे. मग ती जर आपण खराब केली तर त्याचा आपल्याला दंडही बसू शकतो किंवा इतर लोकांना ती वापरताना त्याचा प्रॉब्लेमही येऊ शकतो. मग त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकूसुद्धा नाही. बाहेर थुंकल्यानंतर ते कोणाच्या तरी अंगावर पडेल, इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. त्यासाठी असे कृत्य करणं चुकीचे आहे. त्यानंतर आहे की बसमध्ये कचरा टाकू नये. आपण जर आपलं घर असेल तर आपण आपल्या घरामध्ये कधी कचरा टाकतो का? तसंच सरकारने दिलेल्या सुविधांमध्ये सुद्धा आपल्यासाठीच त्या सुविधा बनवलेल्या आहे. त्यामुळे जर आपण त्या खराब करू तर आपण आपल्या स्वतःचा, आपल्या राज्याचा तसेच आपल्या भारत देशाचा अपमान करत आहोत, आपण असं तिथे म्हणू शकतो. कारण ही आपल्या सरकारने म्हणजेच भारत सरकारने किंवा आपल्या राज्याने, महाराष्ट्र राज्याने आपल्याला दिलेली एक सुविधा आहे. जर आपण त्याचा जपून वापर केला तरच आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यानंतर चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. मग आता तुम्ही बऱ्याच वेळी अशा बातम्या ऐकल्या असतील की ज्यामध्ये कोणीतरी घाईघाईत चढताना ते खाली पडले, एखाद्या गाडीने त्यांना चिरडलं किंवा त्यांचा मोठा अपघात झाला म्हणजेच ॲक्सिडेंट झाला. तर मग अशा काही गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला इथे संदेश दिलेला आहे की चालत्या वाहनात कधीही घाईघाईने चढू अगर उतरू नये. मग चढताना एखाद्या वेळेस आपला पाय सटकला किंवा काही आपल्याला त्रास झाला तर त्याची दुखापत आपल्या स्वतःला होऊ शकते आणि त्याचा जो काही आरोप असेल तो आपल्या चुकीमुळे इतरांवरही जाऊ शकतो. जसं की बस चालकावर जाऊ शकतो किंवा इतर ज्या गाडीने जर तुम्हाला ज्या गाडीनुसार तुम्हाला अपघात झालेला असेल त्या गाडीच्या मालकावर किंवा गाडी चालवणाऱ्या वाहकावर तो आरोप लावला जातो. त्यामुळे आपल्या चुकीची शिक्षा इतरांना होऊ नये तसेच आपल्यालाही इजा होऊ नये याकरता कधीही चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. ती आपल्याला आयुष्यभराची शिक्षा होऊन बसते. जर आपण अपघात झाला तर आपण अपंग होऊ शकतो, आपले काहीही आपल्याला इजा होऊ शकतात किंवा आपला जीवही आपल्याला गमवावू लागू शकतो. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कृत्यांना आपण न केलेलंच बरं. त्यानंतर आहे चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे हे धोक्याचे आहे. मग आता चालत्या वाहनातून आपण जर बाहेर हात काढला किंवा डोकावून पाहिलं तर काय होऊ शकतं, तर आपला हात एखाद्या दुसऱ्या गाडीला किंवा एखाद्या पोलला, एखाद्या खांबाला धडकून आपला हात तुटू शकतो किंवा इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. किंवा एखाद्या गाडीला जर डावीकडे वळायचं असेल आणि आपण डाव्या साईडला बसलेलो असल्याकारणाने आपण जर डावा हात बाहेर काढला तर त्यांना असं वाटेल की या बसला डाव्या साईडला वळायचं आहे. त्यामुळे त्यांनी जर गाडी उजव्या साईडला घेतली आणि आपलीही गाडी म्हणजे बस किंवा गाडी उजव्या साईडला असेल तर यामध्ये अपघात होण्याची जास्त दाट शक्यता आहे. त्यामुळे चालत्या वाहनातून कधीही आपण हात बाहेर काढू नये किंवा डोकावून बघू नये. अपघाताची यामध्ये खूप जास्त शक्यता असते. आणि तसेच जो वाहन चालक असतो त्याला त्या डाव्या साईडच्या किंवा उजव्या साईडच्या कुठेही आपण बसलेलो आहोत तरीही हात किंवा डोकं बाहेर काढू नये. कारण ते त्यांच्या आरशामधून मागे कोणत्या कोणत्या गाड्या येत आहेत किंवा कोणती वाहनं येत आहेत जेणेकरून आपण त्यांना रस्ता दिला पाहिजे की आपण पुढे गेलं पाहिजे हे त्यांना समजण्यासाठी ते दोन्ही आरसे लावलेले असतात. जर तुम्ही हात किंवा डोकं बाहेर काढलं तर त्या आरशामध्ये वाहन चालकाला दिसणार नाही आणि त्याचाही तिथे अपघात होऊ शकतो. आणि त्यामुळे इतर एका वाहन चालकामुळे जर बस असेल तर जवळपास 50 लोक किंवा त्यापेक्षाही जास्त लोक त्यामध्ये बसू शकतात. म्हणून तेवढा सगळ्यांचा अपघात होण्याला कारणीभूत
फक्त आपली एक चुकी ठरू शकते. म्हणून इथे चित्रसंदेशमध्ये आपल्याला दिलेलं आहे की अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. जसं की आपल्याला माहिती आहे लहान मुलांनीसुद्धा रोडवर खेळू नये असं आपण सांगतो, किंवा ट्रॅफिक सिग्नल्स जे आहेत ते आपण पाळले पाहिजे. का? ट्रॅफिक सिग्नल्स हे फक्त पोलीस आपल्याला पकडतील म्हणून नाही पाळले पाहिजे, तर ट्रॅफिक सिग्नल हे याच्यासाठी पाळले पाहिजे की आपला त्याच्यामध्ये अपघात होऊ नये. जसं आता खाली दिलेलं आहे की विना तिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. तसेच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे आपल्याला घोषवाक्य दिलेलं आहे. आपण जर विना तिकीट प्रवास केला तर काय होऊ शकतं की सगळ्यांनीच असं गोष्टी करायला लागल्यानंतर आपल्या सुविधांसाठी आपण जो कर भरतो आहे तो कर सरकारकडे जमा होणार नाही आणि सरकार त्या सुविधा आपल्याला चांगल्या प्रकारे पोहोचू शकणार नाही. त्याच्यामुळे विना तिकीट कधीही प्रवास करू नये. आपण ज्या सुविधांचा उपभोग घेत आहोत तर त्या सुविधांसाठी आपल्याला पैसे देणं हे गरजेचे आहे. जसं की बस स्थानक झालं, रेल्वे स्थानक झालं, किंवा बस झाली, रेल्वे झाली, विमान झालं, या कुठल्याही वस्तूंना आपल्याला इजा करणं हा सरकारी गुन्हा मानला जातो. म्हणूनच तिकीट लावलेल्या असल्याकारणाने विना तिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे. आणि मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याला आपण का म्हणतो की आपल्या वाहनावर जर आपण ताबा ठेवला आपल्या स्पीडवर, तर ती स्पीड आपण जर संतुलित ठेवली तर आपल्यामुळे इतरांना आणि इतरांमुळे आपल्यालाही अपघाताचा त्रास होऊ शकणार नाही. एक वेळ तुम्ही उशिरा गेलं तरी चालेल, पण लवकर जाण्याच्या नादात तुम्ही जर तुमच्या गाडीची स्पीड जर वाढवली तर स्वतःचा आणि इतरांचाही अपघात होऊ शकतो. त्यासाठी मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे. म्हणजे मनावरच कंट्रोल ठेवलं तर आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. असं या सगळं आपल्याला चित्रसंदेशमध्ये दिलेलं आहे. जर हा चित्रसंदेश व माझं स्पष्टीकरण आपल्याला आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.